प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. आपण नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी पोहोचलो आहोत. असं म्हटलं होतं की नवीन वर्ष नुकतंच सुरू झाले, पर पाहता पाहता एक महिना इतका पटकन निघून गेला. देवाने आपल्याला अद्भुत रीतीने मार्गदर्शन केले आहे, आपल्या सर्व प्रार्थनांना उत्तर दिले आहे. जसं त्याने वचन दिलं होतं तसंच आज देवाने कोणतं वचन दिलं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, बरोबर ना? तसंच हे ठिकाण काय आहे याची तुम्हाला उत्सुकता आहे आणि हे ठिकाण ओळखीचं वाटतं असंही तुम्ही म्हणता, बरोबर ना? हे मोझेस ऑडिटोरियम आहे, जे परमेश्वराचा तंबू ह्या परिसरात आहे. देवाने कृपेने अनेक हॉल दिले आहेत, जसे की डेव्हिड ऑडिटोरियम, मोझेस ऑडिटोरियम, पॉन ऑडिटोरियम, एलिझा ऑडिटोरियम अशा प्रकारचे दिले आहे. या सभागृहांमध्ये विविध प्रकारची प्रभूचे संदेश होत असतात. यापैकी एक हॉल म्हणजे मोसेस ऑडिटोरियम. याच सभागृहातून चला प्रार्थना करूया कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाते. या सभागृहात उपवास प्रार्थना आणि प्रार्थना शिबिरे देखील आयोजित केली जातात. मिराकल फेस्टिवल प्रार्थना ह्याच ठिकाणी होते. याच ठिकाणाहून त्याचे थेट लाईव्ह होते. याच ठिकाणाहून मी देवाचे वचन सांगणार आहे. मी सध्या त्या सभागृहात आहे. तुम्ही परमेश्वराचा तंबू इथे आलात की हे सभागृह पाहू शकता. देवाने तुमच्यासाठी ठेवलेले वचन मी सांगतो. स्तोत्रसंहिता 50 वचन 15. संकट समयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील. प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझा धावा कर, मी तुला वाचवीन. तो वचन देतो की तो तुला वाचवे. संकट समयी आज काहीतरी त्रासदायक परिस्थिती आहे. तुमच्या कुटुंबात, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या सेवेत किंवा तुमच्या व्यवसायात काहीतरी त्रासदायक परिस्थिती आहे. माझ्या मुलांबद्दलच्या बाबतीत एक धोका आला आहे. माझ्या कुटुंबात एक धोका आला आहे. माझ्या सेवेला त्रासदायक परिस्थिती आली आहे. माझ्या नोकरीत एक त्रासदायक परिस्थिती आहे. तुम्ही असे म्हणत आहात का? प्रभू म्हणतो, माझ्या मुला, घाबरू नकोस, मी तुला वाचवीन. मी तुला या त्रासदायक परिस्थितीतून वाचवीन. ही परिस्थिती बदलेल, पण तुला माझा धावा करायला हवे, असे प्रभू म्हणतो. जर तू येशूच्या नावाने धावा केलास, मी तुला वाचवीन आणि तुझी परिस्थिती बदलेल. प्रभू वचन देतो. कर्जाच्या समस्यांपासून मुक्ती, भीतीपासून मुक्ती, कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती, पापाच्या बंधनांपासून आणि लपलेल्या सापळ्यांपासून मुक्ती, आजारापासून मुक्ती, तुम्हाला वेढून टाकणाऱ्या समस्या आणि संघर्षांपासून मुक्ती, किंवा वाईट लोकांच्या त्रासापासून आणि सल्ल्यांपासून मुक्ती. आज तुम्हाला कोणत्या तरी समस्येत मुक्तीची गरज आहे. येशू ती आता तुम्हाला देणार आहे. याच उद्देशाने त्याने स्वतःला क्रूसावर मरण्यासाठी अर्पण केले. आम्हाला मुक्तीचे जीवन देण्यासाठी त्याने स्वतःला वधस्तंभावर दुःख सोसण्यासाठी आणि खिळे ठोकले जाण्यासाठी समर्पित केले. येशूने गुलाम म्हणून स्वतःला वधस्तंभावर अर्पण करण्याचे कारण म्हणजे आम्हाला पापातून मुक्त करून आनंद आणि शांती देण्यासाठी. जो कोणी यावर विश्वास ठेवतो आणि कबूल करतो. येशू, तू गुलामासारखा वधस्तंभावर लटकलास आणि माझ्यासाठी मेलास. तू मृत्यूवर विजय मिळवत जिवंत झालास. येशू, मला तारण हवी आहे. तुम्हाला कोणत्या बाबतीत मुक्ती हवी आहे ते विचारा. आता एक चमत्कार घडणार आहे. हात छातीवर ठेवा आणि ज्या बाबतीत तुम्हाला मुक्ती हवी आहे ती स्पष्टपणे सांगा. ती मुलांशी, नोकरीशी किंवा सेवेशी संबंधित आहे का? ती कर्जाची समस्या आहे का किंवा दुष्ट आत्माचा त्रास आहे? भीती आहे का किंवा नैराश्य आहे? तुम्हाला कोणत्या बाबतीत मुक्ती हवी आहे ते स्पष्टपणे सांगा. प्रेमळ पिता, हा मुलगा, ही मुलगी प्रार्थना करत आहे. तुम्ही त्यांना मुक्त करीन हे वचन दिले आहे. पहा, हा मुलगा तुम्हाला हाक मारत आहे. ते सुटकेसाठी मागणी करत आहे. आता त्यांच्या बाबतीतच एक चमत्कार घडू दे. मुक्ती व्हायला हवी, त्यांना बदल अनुभवता यावा अशी कृपा करा, जेणेकरून ते तुमचे गौरव करतील. प्रभू, आताच एक चमत्कार करा. येशू ख्रिस्ताच्या नावाने
आमेन आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.